नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये इच्छा, आकांक्षा असतील त्या पूर्ण होत अशी माझी फार इच्छा आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपण गोष्ट पाहणार आहोत. काय होतं आहे, ज्यावेळी आपण शेजारी असतील किंवा आपल्या मिळकतीतील सहहिस्सेदार असतील, आपण अनेक दावे असे पाहतो की त्या दाव्यास कोणतंही कारण नसतं, पण त्रास देण्याच्या उद्देशाने प्रतिवादी विरुद्ध वादी दावे करीत असतात. आणि दावे करीत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही कारण घडलेलं नसतं आणि उठसूट आपली कोर्टाची पायरी पकडली जाते आणि वादी हा विनाकारण कोर्टाची पायरी सोडून प्रतिवादीला त्रास देण्याचा उद्देशानं कोर्टामध्ये दावा दाखल करत असतात. अशा अनेक केसेस आपण कोर्टामध्ये पाहत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. एखाद्या वादीनं जर खोटा दावा कोर्टामध्ये दाखल केलेला असेल आणि त्यामध्ये आपल्याला जर पक्षकार प्रतिवादी जर केलेलं असेल, तर अशा वेळी कोणते निर्णय आपण घेतले पाहिजेत आणि सदरच्या दाव्याला प्रत्युत्तर कसं केलं पाहिजे आणि सदरचा दावा कोणत्या प्रकारे काढून टाकला पाहिजे कायदेशीर प्रक्रिया करून, त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज कृपा करून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, ज्यावेळी एखादा वादी तुमच्याविषयी किंवा प्रतिवादीविषयी कोर्टामध्ये खोटा दावा दाखल करतो. आता खोटा दावा कोणता म्हणायचा? मित्रांनो, ज्यावेळी एखादा वादी मिळकतीबाबत असेल किंवा अन्य काही कारणाविषयी असेल, जर कोर्टामध्ये दावा दाखल करून तुम्हाला जर त्या दाव्याची समज प्रत आली असेल, तर आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे दावा खोटा आहे म्हणून समज प्रत घ्यायची नाही असा काही प्रकार करू नका. कारण दावा खोटा आहे हे आपल्याला माहीत असतं, पण कोर्टाला दावा खोटा आहे की खरा आहे हे पाहिलं जात नाही. कारण ज्यावेळी दाव्याची तपासणी केली जाते सुरुवातीला, जो वादी दावा दाखल करत असतो तेव्हा वादीची तपासणी केली जाते. दावा कोणत्या प्रकारे दाखल केलेला आहे, काय केलेलं आहे हे सगळं चेक केलं जातं. त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दावा कथन हे वाचलं जात नाही, परंतु त्याच्याबरोबर जी काय कागदपत्र जोडलेली असतात आणि जी काय प्रेयर म्हणजे मागणी केलेली असते त्या दाव्यामध्ये हे पाहिलं जातं आणि सदरचे दावे चेक करून मेहरबान कोर्टाकडे पाठवलं जातात. सुरुवातीला कोणतंही कोर्ट किंवा न्यायालय तुमचा दावा का आहे हे वाचत नाही. तुम्हाला फर्स्ट ऑर्डर केली जाते आणि प्रतिवादीला समन्स पाठवला जातो आणि प्रतिवादीला जर मनाई वगैरे असे असेल तर अर्जंट नोटीस काढली जाते. जर मनाई दाव्यात नसेल तर 1 महिन्याची नोटीस काढली जाते. ह्या पद्धतीनं कोर्टाची प्रोसिजर चालत असते. ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलेलं आहे. आजचा विषय आहे खोटा दावा दाखल केला, तर त्या संदर्भात आज आपण फक्त पाहूया. तर अशा पद्धतीनं फर्स्ट ऑर्डर होती ती फक्त समन्स इश्यू होतात आणि प्रतिवादीला कोर्टामधून समन्स जात असतात. मित्रांनो, हे समन्स आल्यानंतर आपण म्हणत असतो की हा वादीनं दावा केलेला सगळा खोटा दाखल केलेला आहे आणि ह्या संदर्भात आपण कशासाठी हजर राहायचं. तर अशा पद्धतीची कोणतीही प्रकारची मित्रांनो तुम्ही चूक करू नका. कारण दावा जर खरा असेल आणि तुमच्या विरोधात एखादा जर आदेश झाला तर मग तुम्हाला जिल्हा कोर्टाची पायरी चढायची पडेल किंवा सदरचं प्रकरण लोकसेवा विधी सेवा याच्यामध्ये जर दाखल केलेला असेल तर त्याच्यावर अपील आपल्याला करता येणार नाही. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा दावा दाखल केल्यानंतर जर समन्स आला तुम्हाला, तर सुरुवातीला ते समन्स घेणं गरजेचं आहे. समन्स घेऊन जे काय तुम्हाला समजतं त्या पद्धतीनं तुमचे संबंधित जे कोण वकील असतील त्या वकिलांची संपर्क साधून जी काय तारीख मेहरबान कोर्टानं नेमलेली असते त्या दिवशी 11 वाजता मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही वकिलाला घेऊन हजर राहणं गरजेचं आहे. त्या कामामध्ये तुम्ही वकीलपत्र वगैरे घालून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वकील साहेबांना सांगा सदरचा दावा हा खोटा आहे आणि कोणत्या प्रकारे खोटा दावा वादीनं दाखल केलेला आहे आणि तो कोणत्या प्रकारे फेटाळून लावायचा हे तुम्हाला वकील तुमचे सांगतील. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर दावा खोटा असेल तर तुमच्या वकिलांना तुम्ही माहिती द्या की जो वादी आहे त्याला लोकस स्टँडी आहे का. आता लोकस स्टँडी म्हणजे काय? त्या वादीला ह्या प्रकारचा किंवा ह्या मिळकतीच्या संदर्भात दावा दाखल करण्याचा अधिकारिता आहे का त्या वादीला, त्याला लोकस स्टँडी म्हटले जाते.
त्या व्यक्तीला किंवा त्या वादीला दावा दाखल करण्याचा कोणताही जर अधिकार प्राप्त झालेला नसेल कायदेशीर, तर ती व्यक्ती दावा तुमच्यावर दाखल का करू शकते हे तुमच्या वकिलाला सांगितल्यानंतर तुमचे वकील कोर्टामध्ये एक अर्ज देतील आणि अर्जामध्ये मेहरबान कोर्टाला असं निदर्शनास आणून देतील की ह्या व्यक्तीला लोकल स्टँडीच नाही, त्यामुळे सदरचा दावा डिफेंड किंवा डिसमिस करून काढून टाकण्यात यावा. परंतु मित्रांनो, असा अर्ज दिल्यानंतर जर योग्य कारण असेल, आता ह्यामध्ये दोन महत्त्वाची कारणं असतात. एक म्हणजे लोकल स्टँडी, जी अधिकारात वादीला दावा दाखल करण्याचा अधिकार आहे का, आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट यामध्ये पाहिली जाते मित्रांनो, दाव्यास कारण काय घडले. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा असतो की दावा दाखल करण्यासाठी नेमकं कारण काय घडलं. ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने बघितल्या जातात. त्यानंतर तुमचा दावा कोर्टामध्ये चालेल, नाही चालेल किंवा खरा आहे का खोटा आहे ह्याच्यावर ठरत असतं. ज्यावेळी तुम्हाला समन्स येतो त्यावेळी तुम्ही समन्स घेणे आणि त्याबरोबर तुमच्या वकिलासोबत मेहरबान कोर्टामध्ये हजर राहणे ही तुमची फार मोठी जबाबदारी आहे. दावा खोटा दाखल केला म्हणून तुम्ही जर हजर नाही झाला तर त्याचे परिणाम आपल्या निकालावर होऊ शकतात आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच पद्धतीनं तुम्ही हजर राहून त्यामध्ये तुम्ही तुमची कैफियत देणं गरजेचं आहे. कैफियत म्हणजे म्हणणं, जे काय वादीनं दावा दाखल केला असेल त्या दाव्याला तुम्ही म्हणणं देणं गरजेचं आहे. आपण काय करतो, दावा खोटा आहे काढून टाकायला जाईल, डिसमिस केला जाईल किंवा लोकल स्टँडी नाही किंवा दाव्यास काही कारण घडले नाही, अशा आविर्भावात राहून जर आपण बेजबाबदार राहिलो तर त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही दाव्याला त्या म्हणणं रीतसर कायदेशीररित्या देणं गरजेचं आहे आणि त्या म्हणण्यामध्ये तुम्ही म्हणलं पाहिजे की कोणकोणत्या प्रकारे हा दावा खोटा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये ती कथने असतात, वादी दावा दाखल करतो, ती संपूर्ण कथने तुम्ही नाकारली पाहिजेत. आम्हाला मान्य नाही असं म्हणून कोर्टाला सांगितले पाहिजे आणि त्या संदर्भात जे काही तुमच्याकडं पुरावे असतील किंवा साक्षीदार असतील हे संपूर्ण तुम्ही कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये कोर्टाच्या निदर्शनास आणलं पाहिजे की सदरचा दावा हा वादीनं खोटा दाखल केलेला आहे, लोकल स्टँडी नाही आहे आणि कोणतंही कारण दाव्याला घडलेलं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही एक अर्ज देऊन, म्हणणं दिल्यानंतर एक अर्ज द्या आणि त्या अर्जामध्ये तुम्ही असं म्हणा की सदरची लोकल स्टँडी नाही आहे, सदरचा दावा डिसमिस करण्यात यावा किंवा सदरचा दावा काढून टाकण्यात यावा. अशा पद्धतीनं जर तुम्ही मेहरबान कोर्टाला सांगितलं तर दाव्यामध्ये तथ्ये पाहिली जातात. मेहरबान कोर्ट तथ्ये पाहतं आणि जर खरोखर दावा डिसमिस करायचा हे असेल तर मेहरबान कोर्ट हा दावा काढून टाकतो किंवा डिसमिस करतं. तरीसुद्धा प्रामुख्याने ह्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही 7/11चा अर्ज जर कामामध्ये दिला, म्हणणं देऊन 7/11चा अर्ज दिला, तर ह्या 7/11च्या अर्जामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे, दाव्यास कोणतेही जर कारण घडलेलं नसेल तर 7/11च्या ऑर्डर 7 रूल 11 प्रमाणे दावा काढून टाकण्यात येतो. ह्यामध्ये प्रामुख्याने जे गोष्ट बघितली असते, ज्या काही दादी मागितलेल्या असतात, म्हणजे प्रेयर, जी मागणी त्या वादीनं केलेली असते, त्या प्रेयरमध्ये जर योग्य तो स्टॅम्प ड्युटी मेहरबान कोर्टाची भरलेली नसेल तर ह्या 7/11 खाली मग मेहरबान कोर्ट त्यांना योग्य ती संधी देते की तुम्ही योग्य स्टॅम्प ड्युटी भरल्याने योग्य स्टॅम्प ड्युटी भरण्यात यावी आणि त्यानंतर दावा चालवण्यास पुढील परवानगी कोर्ट देत असतं. त्याचबरोबर समजा स्टॅम्प ड्युटी नाही भरल्याने योग्य ते कारण जर दाव्याला घडलेलं नसेल तर सदरचा दावासुद्धा काढून टाकण्यात येत असतो. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आपण जर मित्रांनो पाहिलं तर तुम्ही एक मेहरबान कोर्टाकडं अर्ज देऊन त्या अर्जाप्रमाणे सदरचा दावा काढून टाकू शकता. ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली जबाबदारी, दावा वादीनं खोटा दाखल केला म्हणून आपण आपली जबाबदारी झटकता कामा नये. रीतसर तुम्ही प्रतिवादी म्हणून मेहरबान कोर्टामध्ये हजर राहणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमची कैफियत म्हणणं देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक अर्ज देणं गरजेचं आहे आणि सदरचा दावा कोणत्या प्रकारे खोटा आणि चुकीचा दाखल केलेला आहे हे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सदरचा दावा डिसमिस करून किंवा काढून टाकण्यात यावा. अशा पद्धतीने मेहरबान कोर्टाकडे किंवा सदर दाव्याला कोणतंही कारण घडलेलं नाही हे मेहरबान कोर्टाच्या ज्यावेळी निदर्शन येईल त्यावेळी सदरचा दावा खोटा दाखल केलेला हा मेहरबान कोर्ट काढून टाकत असते. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. धन्यवाद.